आणि आत्ताची एक मोठी बातमी आहे। शेतकरी मारहाण प्रकरणी माझाच्या बातमीनंतर काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह 32 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। सिल्लोड ग्रामीण पोलिसात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। एबीपी माझानं कालच ही बातमी दाखवलेली होती आणि या बातमीनंतर काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह 32 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। हाच तो व्हिडिओ आहे ज्या व्हिडिओमध्ये अब्दुल सत्तार या शेतकऱ्याला शिवीगाळ करतात आणि मारहाण करतानाचं पाहायला मिळत आहे। कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, काय माहिती अधिक? त्यानंतर आमदार सत्तार यांनी काल एका शेतकऱ्याला मारहाण केली होती आणि त्यांनी तशी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देखील दाखल केली होती। मात्र पोलिसांनी यावर कुठलीही कारवाई केली नव्हती। मात्र एबीपी माझाने ही बातमी दाखवल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह 32 जणांच्या विरोधामध्ये धमकावणे आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे। औरंगाबादच्या सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे। दुसरीकडे सत्तार यांनी मात्र मारहाण केल्याचं फेटाळले, शिवीगाळ केली असल्याचं कबूल केलंय। मात्र पोलिसांकडे तक्रार होऊन देखील पीडित व्यक्तीला न्याय मिळत नव्हता। मात्र काल या सगळ्यांची माध्यमांनी बातमी केल्यानंतर पोलीस जागे झाले आणि पोलिसांनी आमदार अब्दुल सत्तारसह 32 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। ज्ञानदा। कृष्णा, धन्यवाद या माहितीबद्दल।